श्री ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया. श्री गणेशाय नमः. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पावले श्री गुरूंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळून नुपुरे लेवऊ सुकुमारे पदे तिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळिया आनंदामोद बहुळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेऊवरी तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे वोवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाववालिऊ श्री गुरुचरण करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया या श्री गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेखला हे उजरी जेवाचे ते ये करी सुधा सिंधू पूर्णचंद्राची या कोडी वक्तृत्वा खापे कुरोंडी तैसी आणि गोडी अक्षराते सूर्ये अधिष्ठिली प्राची जगाराणी वदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे नसजे ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिन्नली बरवी वाचावल्ली ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी ही जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी येवढे एक सौभग वळखे वाचेचे आंग श्री गुरु पाद पद्म पराग लाहे जैका तरी बहुबोलू काई आजी ते आणि ठाई माते वाचून नाही ज्ञानदेवो म्हणे जे तान्हे निमिया अपत्ये आणि माझे गुरु एक लौतते म्हणून कृपेसी एक हाते झाले तिये पाहा पा भरोवरी आघवी मेघच्या तकासी रिचवी मजलागी गोसावी तैसे केले म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले होय अदृष्ट आपैते तै बाळू चिरत्ने परते उजू आयुष्य तै मारिते लोभू करी आधणी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू तया परी श्री गुरु करीती जै अंगीकारू तै होऊने ठाके संसारू मोक्षमय आघवा पाहा पा श्री नारायणे तया पांडवांचे पुणे की जेची ना पुराणे विश्ववंद्ये तैसे श्री निवृत्तीराजे अज्ञानपण हे माझे आणले वोजे ज्ञानाचिये परी हे असो आता प्रेम रुळतसे बोलता के गुरुगौरव वर्णिता उन्मेष असे आता तेणेची पसाये तुम्हा संतांचे मी पाये ओळगेनाभिप्राये गीतेचेनी तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती जैसा शतमख संपत्ती स्वर्गीचिये काशत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्म कर्मा करीतोची ब्रह्मा आनुनो हे नाना सूर्याचा प्रकाशू लाहे जे विडोळसू देवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो तरी तया ज्ञाना लागी कवणापा योग्यता अंगी हे पाहता जगी देखिला एकू जे पाताळीचे ही निधान दावी लकीर अंजन परिहोवावे लोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही आन परितेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे तरी विरक्ती वाचू निकही ज्ञानासी तगणेची नाही हे विचारून ठाई ठेविले देवे आता विरक्तीची कवण परी
जे येऊनी मना ते वरी, हेही सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे. जे विषे रांधिली रस सोये, जै जे म्हणारा ठाऊई होये. तै तो ताटची सांडून जाये जयापरी, तैसी संसाराया समस्ता, जाणीजे जै अनित्यता. तै वैराग्य दबडिता पाठी लागे, आता अनित्यत्व या कैसे, तेची वृक्षाकार मिशे. सांगिजत असे विश्वेशे पंचदशी, उपडिले कवतिके झाड येरी मोहरा ठाके. ते वेगे जैसे सुके तैसे हे नोहे, याते एके परी. रूपकाची या कुसरी सारितसे बारी संसाराची. करुनी संसार वावो, स्वरूपी अहंते ठावो. होवावया अध्यावो पंधरावा हा, आता हेची आघवे ग्रंथगर्भीचे सांगावे. उपलविजेल जीवे आकर्णिजे, तरी महानंद समुद्र. जो पूर्ण पौर्णिमा चंद्र, तो द्वारकेचा नरेंद्र. ऐसे म्हणे अगापै पंडू कुमरा, येता स्वरूपाची आघरा. करीतसे आडबारा विश्वाभासू जो, तो हा जगडंबरू. नो हे येथ संसारू, हा जाणीजे महातरू. ठावला असे परी येरा रुखा सारिखा, हा तळी मुळे वरी शाखा. तैसा नो हे म्हणून लेखा, नयेची कवणा. आगी का कुऱ्हाडी, होयरी गावा जरी बुडी. तरी हो का भलते बढी, वरीची लवाढी. जे तुटलिया मुळापाशी, उलंडेल का शाखाशी. परी तैशी गोठी कायशी, हा सोपा नव्हे. अर्जुना हे कवतिक, सांगता असे अलौकिक. जे वाढी अधोमुख रुखायया, जैसा भानू उंची नेणोके. रश्मिजाळ तळी फाके, संसार हे कावरुखे झाड तैसे. आणि आथी नाथी तितुके, रुंधले असे येणेची एके. कल्पांतीचे नि उदके व्योम जैसे, कारवीच्या अस्तमानी. अंधारे निकोंदे रजनी, तैसा हाची गगनी. मांडला असे यया फळना चुंबिता, फुलना तुरंबिता. जे काही पंडुसुता ते रुखुची हा. हा ऊर्ध्वमूळ आहे परी उन्मुळीला नोहे. येणेची हा होये शाणवळू हा, आणि ऊर्ध्वमूळ ऐसे. निगदिले कीर असे परी अधीही असोसे. मुळे यया प्रबळला चौमेरी, पिंपळा कावडाची या परी. जे पारंबिया माझारी टहाळिया असती, देवीची गा धनंजया संसार तरुयया. अधीची आथी खांदिया हेही नाही, तरी ऊर्ध्वाही कडे शाखांचे मांदोडे. दिसता ती अपाडे सासिन्नले, जाले गगनची पावेलिये. कावारा मांडला रुखाचे नि आये, नाना अवस्थात्रये उदयला असे. ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू, उदयला जाण रुखू ऊर्ध्वमूळू. आता ऊर्ध्व या कवण, येथे मूळ ते की लक्षण. का अधोमुखपण शाखा कैसिया, अथवा द्रुमायया. अधिजिया मुळिया, तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा. आणि अश्वत्थू हा ऐसी प्रसिद्धी कायसी. आत्मविद विलासी निर्णयो केला, हे आघवेची बरवे. तुझी ये प्रतिती सिफावे, तैसे निसांगो सोलिवे विन्यासेगा. परी ऐकेगा सुभगा, हा प्रसंगू वसे तुझची जोगा. कानची करी हो सर्वांगा, ये आथिलिया. ऐसे प्रेमरसे सुरफुरे, बोलिले जब यादव वीरे. तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. देव निरूपिती तेथे कुले, येवडे श्रोते पण फाकले. जैसे आकाशा खेव पसरिले दाही दिशी. श्रीकृष्णोक्ती सागरा, हा अगस्तीची दुसरा. म्हणून घोटू भरो पाहे कसरा अवघे याचा. ऐसी सोय सांडून खवळिली, आवडी अर्जुनी देवे देखिली. तेथ झाले निसुखी केली कुरवंडी तया. मग म्हणे धनंजया, ते ऊर्ध्वगा तरुयया. येणे रुखेची काजया ऊर्ध्वता गमे. एरवी मध्योर्ध्व अध, हे नाही जेथ भेद. अद्वयासी एकवद जया ठाई. जो नायकी जता नादू, जो असौरभ्य मकरंदू. जो अंगाथिला आनंदू सुरते विणा. जयाजे अर्हा परवते, जयाजे पुढे मागवते. दिसते नविण दिसते अदृश्यजे, उपाधीचा दुसरा. घालिता वो पसरा, नामरूपाचा संसारा होय जयाते. ज्ञातृज्ञेया विहीन, नुसधेची जे ज्ञान. सुखा भरले गगन
गाळी वजे जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण आपण या जे जाण आपणची ऐसे वस्तुजे साचे ते ऊर्ध्व गायया तरुचे तेथ आर घेणे मुळाचे ते ऐसे असे तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी का वांझेची संतती वानणे जैशी तैसी सतना असत होये जे विचाराचे नाम नसाहे ऐसे या परीची आहे अनादि म्हणती जे नाना तत्वांची मांदुस जे जगद्भ्राचे आकाश जे आकार जाताचे दुस घडी केले जे भवद्रुम बीजिका जे प्रपंच चित्र भूमिका विपरीत ज्ञान दीपिका साचली जे ते माया वस्तूच्या ठाई असे जैसे निनाही मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होय जेव्हा आपण या आली निद करी आपण पेजी विमुग्ध का काजळी आणि मंद प्रभादीपी स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदली चेवबू निवेगी आलिंगिले निबीण आलिंगी सकामू करी तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूपनेणी धनंजया तेची रुखायया मूळ पहिले वस्तुसी आपुला जो अबोधू तो ऊर्ध्वी आठुळैसे कंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीज भावो घन ज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भावो म्हणती येर स्वप्न हन जागृती हा फळ भावो तियेचा ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सूचिती मूळे बळिया बांधोनी आळे माया योगाचे मग आधिली सदेहांतरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊन आगारे खोलावती ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ मग आणियांचे बेचळ अधिदावी तेथ चिद्वृत्ती पहिले महतत्व उमलले ते पान बाल्हे दुल्हे एक निघे मग सत्वरजतमात्मकू त्रिविध अहंकारुचो एकू तो तिवणा अधोमुखू डिरू फुटे तो बुद्धीची घेऊन आगारी भेदाची वृद्धी करी तेथे मनाचे ठाळ धरी साजेपणे ऐसा मुळाची या गाढिका विकल्परस कोवळिका चित्त चतुष्टय डाहाळिका कोंभई जेतो मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पाच ठोक महाभूतांचे सरोख सरळे होती तैसी श्रोत्रादि तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुळलुळी ते विचित्रे उमळती गा तेथ शब्दांकुर बरी पडी श्रोता वाढी देभडी होता करीत कांडी आकांक्षेची अंगत्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे पाठी रूप पत्र पालो वेली चक्षुलांबते कांडे घाली ते वेळी व्यामोहता भली पहाळी जाय आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहुवसे जिवे आरतीची असोसे निघती बेचे तैसेची कोंभैले निगंधे घ्राणाची डिरी थाबू बांधे तेथ तळू घे स्वानंदे प्रलोभाचा एवं महदहम बुद्धी मने महाभूत समृद्धी या संसाराची यावधी शासनजे किंबहुना इही याठे आंगी हा अधिक फाटे परी शिंपीचिये ये वढे उमटे रूपे जेवी का समुद्राचे निपैसारे बरी तरंगता आसारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ आता याचा हाची विस्तारू हाची या पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवारू ये का किया परिते असो हे ऐसे कावरे झाड उससे यया महदादी आरवसे अधो शाखा आणि अश्वत्थू ऐसे ययाते म्हणती जे जाणते तेही परिस हो येथे सांगी जैल तरी मणी जे उखा तो वरी एक सारिखा नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा जैसा न लोटता क्षणू मेघू होय नाना वर्णू का विजूनसे संपूर्णू निमेष भरी ना कापतया पद्मदळा वरी लिया बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती म्हणून यया ते म्हणती अश्वत्थू हा आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परी तो अभिप्राय नोहे श्रीहरीचा एरवी पिंपळू म्हणता विखी मी आगती देखिली असे निकी परी ते असो काय लौकिकी हेतू काच म्हणून हा प्रस्तुतू अलौकिकू परिये सा ग्रंथू
तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोलिजे हा आणि कुही ये कुथोरू यया अव्ययत्वाचा डगरू आधिपरी तो भीतरू ऐसा आहे जैसा मेघाचे नितोंडे सिंधू एके अंगे काढे आणि नदी येरीकडे भरितीच असती तेथ ओहटे नाचढे ऐसा परिपूर्णूची आवडे परिते फुली जवन उघडे मेघा नदींची ऐसे या रुखाचे होणे जाणे न तरके होते निवहिलेपणे म्हणून यता ते लोकू म्हणे अव्ययुहा एरवी दानशिळू पुरुषू वेचकपणेची संचकू तैसा व्ययेची हारुखू अव्ययोगमे जाता वेगे बहुवसे नवचे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जियापरी तैसे काळातिक्रमे जे बाळे ते भूतशाखा जे थगळे तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक परी एकी केधवा गेली शाखा कोडी केधवा झाली हे नेणवे जीवी उमलली आषाढ अभ्रे महाकल्पाच्या शेवटी उदेलिया उमळती सृष्टी तैसेची आणखीचे दाग उठी सासिन्नले संहार वाते प्रचंडे पडती प्रळयांतीची सालडे तव कल्पादीची झुंबाडे पाल्ले जती रिगे मन्वंतर मनुपुढे वंशावरी वंशाचे मांडे जैसी इक्षुवृद्धी कांडे न कांडे जिंके जेवी कलियुगाती कोरडी चहुयुगांची साले सांडी तव कृतयुगाची पेली देवडी पडे पुढती वर्तते वर्ष जाये ते पुढिला मुळहारी होये जैसा दिवसू जातकी येत आहे हे चोजवेना जैशा बारियाचा झुळका सांदा ठाऊवा नभे देखा तैसिया उठती पडती शाखा नेणो किती एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे ऐसे निभवतरू हा वाटे अव्ययो ऐसा जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आणिक मिळे मागे येथ असंतची यसिजे जगे मानिजे संत का लागो निडोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे नेणतया तरंगू आवडे नित्यू ऐसा वायसा एके बुबुळे दोहीकडे डोळा चाळिता अपाडे दोन्ही आथी ऐसा पडे भ्रमुजेवी जगा पै भिंगोरी निधिये पडली ते गमे भूमीसी जैसी जडली ऐसा वेगातिशयो भुली हेतु होय हे बहु असो झडती आंधारे भोवंडिता कोलती ते दिसे जैसी आयती चक्राकार हा संसार वृक्ष तैसा मोडतू मांडतू सहसा न देखो निलोकू पिसा अव्ययो मानी पर्ययाचा वेगू देखे जो हा क्षणिकायसा बोळखे जाणे कोडी वेळा निमिखे होत जात नाही अज्ञाना वाचू निमूळ ययाचे असिले पण टवाळ ऐसे झाडची सिनसाळ देखिले जेणे तया ते गा बंडुसुता मी सर्वज्ञू हि म्हणे जाणता पै वाग ब्रह्म सिद्धांता वंद्यू तोची योग जाताचे जोडले तया एकासीची उपेगा गेले किंबहुना जी आले ज्ञानही त्याचेनी हे असो बहु बोलणे वाणी जाईल तो कमणे जो भवरुख जाणे उखी ऐसा मग ययाची प्रपंच रूपा अधोशाखिया पादपा डाहाळिया जाती उमपा ऊर्ध्वाही कुजू आणि अधि फाकली डाळे तिये होती मूळे तयाही तळी पघळे वेलपालवू ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगू तरी बद्ध मूळ अज्ञाने महदादिकी शासने वेदांची थोरवणे घेऊन या पर्याधी तव स्वेदज जारज उद्भिज अंडज हे बुडवनी महाभुज उठतिचारी यया एकैकाचे नियांगवटे 84 लक्ष धाफुटे ते वेळी जीवशाखी फाटे सैंघची होती प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डाहाळिया आडफुटती माळिया जातीचिया स्त्री पुरुष नपुंसके हे व्यक्तिभेदाचे टके आंदोळती अंगिके विकार भार भारे जैसा वर्षा काळू गगनी पाल्हे जे नवखनी तैसे आकार जात अज्ञानी पेली जाय मग शाखाचे नियांग भारे लबो निगुंफती परस्परे गुणक्षोभाचे वारे उदयजती तेथ तेणे चाटे गुणाचे निझडझडाटे तिही ठाई हा फाटे ऊर्ध्व मूळ ऐसा रजाचिया झुळुका झडाडिता आगळिका मनुष्य जाती शाखा
थोरावती तिया ऊर्ध्वी ना अधि माझारीची कोंदा कोंदी आड फुटती खांदी चतुर्वर्णांच्या तेथ विधी निषेध सपल्लव वेदवाक्यांचे अभिनव पालव डोलती बरव नीच नवे अर्थू कामू पसरे अग्रवने घेती थारे तेथ क्षणिके पदांतरे इह भोगाची तेथ प्रवृत्तीचे निवृत्ती लोभे खाकरे जती शुभाशुभे नाना कर्मांचे खांबे नेणो किती देवीची भोग क्षणे मागिले पडती देहांतीची बुडसळे तव पुढा वाढी पेले नवे या देहांची आणि शब्दाधिक सुहावे सहजरंगे हवावे विषय पल्लव नवे नित्य होती ऐसे रजोवाते प्रचंडे मनुष्य शाखांचे मानतोडे वाढती तो एथरूढे मनुष्य लोको तैसाची तो रजाचा वारा नावेक धरी बोसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो ते धबा याचिया मनुष्य शाखा नीच वासना अधिदेखा पाल्ले जती डाहाळिका कुकर्माचिया अप्रवृत्तीचे खणवाळे कुंभ निघती सरळे येत पान पालवडाळे प्रमादाची बोलती निषेध नियमे जियारच्या यजुष्सामे तो पाला तया घुमे टके यावरी प्रतिपादिती अभिचार आगमजे परमार ही पाणी घेती प्रसर वासना बेली तव तव होती थोराडे अकर्माची तळपुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे खेती धाव तेथ चांडाळादी निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा जाळपडे कर्मभ्रष्टा भुलोनिया पशुपक्षी सूकर व्याघ्र वृश्चिक विखार हे आडशाखा प्रकार पैसू घेती पर्यायशा शाखा पांडवा सर्वांगी ही नित्यनवा निरय भोग यावा फळाचा तो आणि हिंसा विषय पुढारी कुकर्मसंगे धुरधरी जन्मबरी यागारी वाढतीची असे ऐसे होती तरुतृण लोहलोष्ट पाषाण या खांदिया ते विजाण कळेही हेची अर्जुना गावधारी मनुष्या लागोन या परी वृद्धी स्थावरांतवरी अधोशाखांची म्हणून जी मनुष्य डाळे तिये जाणावी यधीची मुळे जे येथून हा पघळे संसार तरू एरवी ऊर्ध्वीचे पार्था मुद्दल मूळ पाहता अधिचिया मध्यस्था शाखा या परे तामसी सात्विकी सकृत दुष्कृतात्मकी विरुढती या शाखी अधोर्ध्वीचिया आणि वेदत्रयाचिया पाना नये अन्यत्र लागो अर्जुना जे मनुष्या वाचून विधाना विषय नाही म्हणून तनु मानुषा या ऊर्ध्व मूळवनी जरी शाखा तरी कर्मवृद्धीसी देखा येची मुळे आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाढी मूळ गाढे तव वाढी पैसा आथी तैसेची इया शरीरा कर्म तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणोची नये म्हणून देहे मानुषे ये मुळे होती न चुके ऐसे जगज्जनके बोलिले तेणे मग तमाचे ते दारुण स्थिरावले या वाउधाण सत्वाची सुटे सत्राण वाहुटळी तैयाची मनुष्याकारा मुळी सुवासना निघती आरा घेऊनी फुटती गोंबारा सुकृतांकुरी कुकलतेने उन्मेखे प्रज्ञा कुशलते चितिखे डिरिया निघती निमिखे बाबळे जुनी मतीचे सोट वावे घालिती स्फूर्तीचे निथावे बुद्धिप्रकाश खेधावे विवेकावरी तेथ मेधारसे सगर्भ अस्थापत्री सबोंब सरळ निघती कोंभ सद्वृत्तीचे सदाचाराची या सहसा टका उठती बहुवसा घुमघुमिती घोषा वेदपद्याच्या शिष्टागम विधाने विविध याग विताने ये पानावरी पाने पाले जती ऐशा यमदमी घोसाळिया उठती तपाचिया डाहाळिया देती वैराग्य शाखा कोवळिया वेल्हाळपणे विशिष्टाव्रतांचे फोक धीराच्या अणगटी तिख जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती माझी वेदाचा पाला दाट तो करी सुविद्येचा झडझडाट जव वाजे अचाट सत्वा निळू तो तेथ धर्मडाळ बाहाळी दिसती जन्मशाखा सरळी तिया आड फुटती फळी स्वर्गादिकी पुढा उपरती रागे लोहिवी धर्ममोक्षाची शाखा पालवी पाल्ला जत नित्य नवी वाढतीची असे पै रविचंद्रादी ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर
हे आडशाखा प्रकार पैसू घेती याही पासून उंच वडे गुढले फळाचे निपुडे इंद्रादिक ते मांदोडे थोर शाखांचे मग तयाही उपरी डाहाळिया तपोज्ञानी उंचावलिया मरीची कश्यपादी या उपरी शाखा एवं माळोबाळी उत्तरोत्तरो ऊर्ध्व शाखांचा पैसारू बुडी सानाग्री थोरू फळाढ्यपणे वरी उपरी शाखा ही पाठी येती फळभारजे किरीटी ते ब्रह्मेशा तळणगटी कोंभ निगती फळाचे निवोझेपणे ऊर्ध्वी वांडे तुणे जब माखवते बैसणे मुळीची होय प्राकृता ही तरी रुखा जे फळे दाटली होय शाखा ते वांडली देखा बुडासी ये तैसे जेथून हा आघवा संसार तरुचा उठावा ये मुळी टेकती पांडवा वाढते निज्ञाने म्हणून ब्रह्मशान परवते वाढणे नाही जीवाते तेथून मग बरवते ब्रह्मचिकी परिहे असो वैसे ब्रह्मादिकते अंगवसे ऊर्ध्व मूळा सरिसे न तुकती गा आणि कही शाखा उपरता जी आसनकादिक नामी विख्याता या फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी ऐसी मनुष्यापासो निजाणावी ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी शाखांची वाढी बरवी उंचावी पै पार्था ऊर्ध्वीची या ब्रह्मादी मनुष्यत्वची होय आदी म्हणून ये अधि म्हणितली मुळे एवं तुझ अलौकिको हा अधोर्ध्व शाखू सांगितला भवरुखू ऊर्ध्व मूळू आणि अधींची ही मुळे उपरती परिसविली सविबळे आता परिसौन मुळे कैसे निहा परी तुझ्या हनपोटी ऐसे गमेल किरीटी जे येवडे झाड उत्पाटी ऐसे काही असे का ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे हा स्थावराही तळी फाकत असे अधींच्या डाळी माझी धावत असे तुझ्या मुळी मनुष्य रूपी ऐसा गाढा आणि अफाटू आता कोण करी या शिवटू तरी झणी हा हळू हटुक धरिसी भावू तरी हा उन्मुळा वया दोषे तेथ सायासची कायीसे काय बाळा बागुल देशे तबडावा आहे गंधर्व दुर्ग काही पाडावे काय शश विषाण मोडावे पोवावे मग तोडावे खपुष्पकी तैसा संसारू हा वीरा रुख नाही सा चोकारा मा उन्मळणी दरारा कायसा तरी आम्ही सांगितली जे परी मूळ डाळांची उजरी देवांचेची घरभरी लेकुरे जैशी काय की जतीचे लेपणी स्वप्नींची तिये बोलणी तैशी जाणते कहाणी दुगळीची ते वाचून आम्ही निरूपिले जैसे ययाचे अचळ मूळ असे तैसे आणि तैसाची जरी हा असे साचोकारा तरी कोणाचे निसंताने निपजती तया उन्मूळणे काय फुंकिलिया गगने जाईजे लगा म्हणून पै धनंजया आम्ही वानिले रूपते माया कासवीचे नितुपे राया वोगरिले जैसे मृगजळाची गातळी तिये दिठी दुरून न्याहाळी वाचून तेणे पाणी साळी केळी लाविसी काई मूळ अज्ञानाची तव लटिके मातयाचे कार्य हे की तुके म्हणून संसार रुखस तुके बाबोची गा आणि अंतुयया नाही ऐसे बोलिजे जे काही तेही साचची पाही एके परी तरे प्रबोधू जवनो हे तव निद्रे काय अंतु आहे ही रात्री न सरे तव न पाहे तया आरवते तैसा जब पार्था विवेकू नुधवी माथा तव अंतु नाही अश्वत्था बबरूपाया वाजते वारे निवांत जव न राहे जेथींचे तेथ तव तरंगता अनंत म्हणावीची की म्हणून सूर्योजय हारपे तै मृगजळा भासुलोपे का प्रभाजाय दीपे मालवलेनी तैसे मूळ विद्या खाये ते ज्ञान जै उभे होये तैची यया अंतु आहे एरवी नाही देवीची हा अनादी ऐसी हा थी शाब्दी तो आळू नो हे अनुरोधी बोला ते या जे संसार वृक्षाच्या ठाई साचो कारतव नाही मा नाही तया आदिकाई कोण होईल जो साच जेथून उपजे तया ते आदी हे साजे आता नाहीची तो म्हणजे कोठून या म्हणून जन्मेना आहे ऐसिया सांगो कमण माये या लागी नाही पणेची होये अनादी हा वांझेची आलेका कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पूपा
व्योम कुसुमांचा पांडवा कवणे देठू तोडावा म्हणून नाही ऐसिया भवा आदि कैची जैसे घटाचे नाही पण असतची असे केले निबिण तैसा समूळ वृक्षू जाण अनादि हा अर्जुना ऐसे निपाही साध्यंतु ययासी नाही माझी स्थिती आभासे काही परिटवाळते ब्रह्मगिरी हुनी ननिगे आणि समुद्री ही कीर नरिगे माझी दिसे वावगे मृगांबू जैसे तैसा आद्यंती कीर नाही आणि साचची नोही कही परिलटिकेपणाची नबाई पडिभासे गा नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे तैसा नेणतया आपजे आहे ऐसा ऐसे निस्थितीची वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे लाघवी हरी मिखळे लोकू जैसा आणि नसतीची शामिका व्योमी दिसे तैसी दिसो का तरी दिसणे ही क्षणा एका होय जाय स्वप्नी ही मानिले लटिके तरी निर्वाहो का एका सारिखे देवी आभासु हा क्षणिके त्रिताची गा देखता आहे आवडे घेऊ जाय जे तरी नातुडे जैसा टिकू की जे माकडे जळा माझी तरंगभुंगू सांडी पडे विजुहीन पुरे होडे आभासासी तेणे पाडे होणे जाणे गा जैसा ग्रीष्मशेषींचा वारा नेणिजे समोर की पाठीमोरा तैसी स्थिती नाही तरुवरा भवरूपायया एवं आदिना अंतुस्थिती नारूपयासी याथी आता कायसी कुंथा कुंथी उन्मूळणी का आपुलिया अज्ञानासाठी नवता थावला किरीटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निगा वाचुनी ज्ञाने विण एके उपाय करिसी जितुके तिही गुंफसी अधिके रुखी ये मग किती खांदो खांदी यया हिंडावे ऊर्ध्वी अधि म्हणूनी मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने एरवी दोरीची या उरगा डांगा मेळविता पैगा तो शिणूची वाऊगा केला होय तरावया मृगजळाची गंगा डोणी लागी धावता तांगा माझी वोहळे बुडीचे पैगा साच जेवी देवी नाथिलिया संसारा उपाये जाच तया वीरा आपण पे लोपे वारा विकोपी जाय म्हणून स्वप्नींची या घाया ओखदचे बोची धनंजया देवी अज्ञान मूळायया ज्ञानची खडग परितेची लीला परजवे तैसे वैराग्याचे नवे अभंग बळ होवावे बुद्धिसी गा उठिले नि वैराग्ये चेणे हा त्रिवर्गू वैसा सांडणे जैसे वमुनिया सुणे आताची गेले हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आघवा विटवी तो होवावा वैराग्य लाठू मग देहा हंतेचे दळे सांडून एकेची वेळे प्रत्यक बुद्धी करतळे हात वसावे निसळे विवेक साहणे जे ब्रह्माहमस्मी बोधे सणाणे मग पुरते निबोधे उठणे एकलेची परिनिश्चयाचे मुष्टिबळ पाहावे एक दोन्ही वेळ मग तुळावे अति चोखाळ मनन बरी पाठी हतियेरा आपणया निधिध्यासे एक जालिया पुढे दुजे नुरे लघाया पुरते गा ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाडे नेदिल उरो कवणेकडे भववृक्षासी शरदागमींचा वारा जैसा केरू फिडी अंबरा का उदयला रवी अंधारा घुटू भरी नाना उपवड होता खेवो नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो स्वप्रतीती धारेचा वाहो करील तैसे तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ का अधिचे हन शाखा जाळ ते काहीची न दिसे मृगजळ चांदिणा जेवी ऐसे निगावीर नाथा आत्मज्ञानाची या खडगलता छेदूनिया भवाश्वत्था ऊर्ध्व मुळाते मग इदंतेसी वाळले जे मीपणे वीण डहारले ते रूप पाहिजे आपले आपणची परिदर्पणाचे नि आधारे एकची करून दुसरे मुख पाहाती गभारे तैसे नको हो हे पाहणे ऐसे असे वीरा जैसा न बोडलिया विहिरा मग आपलिया उगमी झरा भरोनी ठाके नातरी आटलिया अंभ निजबिंबी प्रतिबिंब निहटे का नभी नभ घटा भावी नाना इंधनांशु सरलेया वन्ही परते जीवी आपण पया तैसे आपे आप धनंजया न्याहळणे जेगा जिवे आपली चवी चाखणे चक्षु निज बुबुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे
नाना पाणी भरले खोळे पाणियाचिये आपणेची आपण याते पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोलिज तू असे जे पाहिजे नवीन पाहिजे काही निर्णनाची जाणीजे आद्य पुरुष का म्हणिजे जया ठायाते तेथही उपाधीचा वोथंबा घेऊनी श्रुती उभविती जिभा मग नामरूपाचा बडंबा करीती वाया पैस भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना बळखले उडती नयो इया निगाले पैजा जेथ संसाराची या पाया पुढा पळती वितरा गहोडा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मागा अहंतादिभावा आपुलिया झाडा देऊनी आघवेया पत्र घेती ज्ञानिये जया मूळ घरासी पै जेथुनी हे एवढी विश्व परंपरेची वेलांडी वाढती आशा जैसी कोरडी निदैवाची जी एका वस्तूचे नेणणे आणिले थोर जगा जाणणे नाही ते नादविले जेणे मी तू जगी पार्था ते वस्तू पहिले आपण पै आपुले पाहिजे जैसे हिवले हिव हिवे आणि कही एकतया ओळखणासे धनंजया तरी जया का भेटलिया येणेची नाही परी तया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरिसे महाप्रळयांबुचे जैसे भरले पण जया पुरुषांचे कामन सांडोनी गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाते निकबड्या निष्ठुरा उबगिजे जीवी सोयरा तैसे नागवती विकारा वेटाळूजे फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे आगी लागली आरुखी देखो निसैरा पळती पक्षी तैसे सांडिले अशेखी विकल्पीजे आयके सकळ दोष तृणी अंकुरिजती जिये मेदिनी तिये भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते सूर्योदया सरीसी रात्री पळोनी जाय अपैसी गेली देह हंता तैसी अविद्ये सवे पै आयुष्यहीना जीवाते शरीर सांडी जेवी अवचिते देवी निदसुरे द्वैते सांडिले जे लोहाचे साकडे परिसा न जोडे अंधारूर विजैसा द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया अगा सुख दुःखाकारे द्वंद्वे देही जिये गोचरे तिये जया का समोरे होती चिना स्वप्नींचे राज्य का मरण नोहे हर्ष शोकासी कारण उपवढलिया जाण जिया परी तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्य पापी न खेपिजती सर्पी गरुड जैसे आणि अनात्मवर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरता तिचे सविचार राजहंसू जैसा वर्षोनी भूतळी आपला रस अंशुमाळी मागवता आणि रश्मिजाळी बिंबासीची तैसे आत्मभ्रांती साठी वस्तू विखुरली बारा बाटी ते एकवटिती ज्ञानदृष्टी अखंडजे किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयाचा बुडाला वोघू गंगेचा सिंधू माझी जैसा पै आघवेची आपुलेपणे नुरेची जया अभिलाषणे जैसे येथून परहा जाणे आकाशा नाही जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीज अंकुरू तैसा मनी जया विकारू उदयी जेना जैसा काढिलिया मंदराचळू राहे क्षीराब्धी निश्चळू तैसा नुठी जया सळू कामोर्मीचा चंद्रमा कळी थाला न दिसे कोणे अंगी वोसावला देवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया हे किती बोलू असांगडे जेवी परमाणू नुरे वायू पुढे तैसे विषयाचे नावडे नावची जया एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाग्नी हुताशे ते तेथ मिळती जैसे हेमी हेम तेथ म्हणिजे कवणे ठाई ऐसे ही पुससी काही तरी ते पदगा नाही वेचू जया दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणिजे अमुके ऐसे म्हणिजे ते जे नभे पै दीपाची या बंबाळी का चंद्रहनजे उजळी हे काय बोलो औषुमाळी प्रकाशिजे ते आघवेचे दिसणे जयाचे कान देखणे विश्वभासतसे जेणे लपालेनी जैसे शिंपीपण हारपे तव तव खरे होय रूपे का दोरी लोपता सापे फार होईजे तैसी चंद्र सूर्यादि थोरे इये तेजे जिये फारे इये जयाचे नियाधारे प्रकाशती ते वस्तु की तेजो राशी सर्वभूतात्मक सरिसी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशेजे म्हणून चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा या लागी तेजजे तेजसा
ते वस्तूचे अंग आणि जयाच्या प्रकाशी जगहारपे चंद्रार्केसी सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी नातरी प्रबोधलिये वेळे ते स्वप्नींची डिंडिमा मावळे कानुरेची सांज वेळे मृगतृष्णिका तैसा जिये वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही ते माझे निजधाम पाही पाटाचे गा पुढती जे तेथ गेले तेन घेतीच माघवती पावले महोदधी का मिनले स्रोत जैसे कालवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी ओयची ना माघारी परती जैसी नाना गेलिया अंतराळा न येतीची वन्ही ज्वाळा नाही तप्तलो हौनी जळा निघणे जेवी तेवी मजसी एक वाट जे झाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा तेथ प्रज्ञा पृथ्वीचा रावो पार्थु म्हणे जी जी पसावो परिविनंती एकी देवो चित्त देतू तरी देवेसी स्वये एक होती मग माघवते जे न येती ते देवेसी भिन्न आथी की अभिन्न जी जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबद्ध जे फुला गेले षटपद ते फुलेची होती पा पै लक्षाहुनी अनारिसे बाण लक्षी शिवो निजैसे मागुते पडती तैसे येतीची ते ना तरी तू चिते स्वभावे तरी कोणे कोणासी मिळावे आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी म्हणून तुझसी अभिन्ना जीवा तुझा संयोग वियोगू देवा नये बोलो अवयवा शरीरेसी आणि जे सदा वेगळे तुझसी तया मिळणी नाही कोणे दिवशी मा येती न येती हे कायसी वाय बुद्धी तरी कोण गाते तू ते पावोनी न येती माघवते हे विश्वतो मुखा माते उसावीची ये आक्षेपी अर्जुनाचा तो शिरोमणी सर्वज्ञांचा तो शलाबोध शिष्याचा देखो निया मग म्हणे गा महामती माते पावोनी न येती पुढती ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही जै विवेके खोले पाहिजे तरी मी तेची ते सहजे ना आहाच वाहाच तरी तुझे ऐसे ही गमती जैसे पाणीयावरी वेगळ तळपता दिसती कल्लोळ एरवी तरी निखिळ पाणी चिते का सुवर्णाहुनी आने लेणी गमती भिन्ने मग पाहिजे तव सोने आगवेची ते तैसे ज्ञानाची ये दिठी मजसी अभिन्नची ते किरीटी येर भिन्न पण ते उठी अज्ञानास्तव आणि साचोकारे निवस्तू विचारे कैचे मजे एकासी दुसरे जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जेल आघवेची आकाश सुनी पोटी बिंबची जैया ते खोटी तै प्रतिबिंबके उठी के रश्मी शिरे का कल्पांतीची या पाणिया काय वोत भरीती धनंजया म्हणून कैचे अंश विक्रिया एका मज परियोगाचे निमेळे पाणी उजू परिवाकुडे झाले रवी दुजे पण आले तोय बगे व्योम चौफळे की वाटोळे हे ऐसे काय सया हिमिळे परी घटमठी वेटाळे तैसे ही आथी हागा निद्रेचे नि आधारे काय एकले नि जगन भरे स्वप्नीचे निजय अवतरे रायपणे का मिनले नि किडाळे वाणी भेदासी ये सोळे तैसा स्वमाये वेटाळे शुद्ध जैमी तै अज्ञाने करूढे नेणे कोहम विकल्पाचे मांडे मग विवरून की जे पुढे देहो मी ऐसे ऐसे शरीराची येवढे जै आत्मज्ञान वेगळे पडे तै माझा उशू आवडे थोडेपणे समुद्र का वायुवशे तरंगाकार उल्लसे तो समुद्रांशु ऐसा दिसे सानिया जेवी देवी जडा ते जीवविता देह हंता उपजविता मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी पै जीवाची आबोधा गोचरू जो हा धांदा ते जीवलोक शब्दा अभिप्रावो अगा उपजणे निमणे हे साचची जे का मानणे तो जीवलोकू मी म्हणे संसारोहन एवं विध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी जैसा चंद्रुका उदकी उदकातीत पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे तैसे अनादिपण नमोडे माझे अक्रियत्व नखंडे परिकर्ता भोगता ऐसे आवडे ते जाणगा भ्रांती किंबहुना आत्मा चोखटू होऊनी प्रकृतीसी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया पै मना दिसा ही इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्ये ये माझी म्हणून होये व्यापारारूढ जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे मग तयाचे निधाविजे मोहे सैरा ऐसा आपलिया विस्मृती
आत्मा आपणची प्रकृती सारिका गमोनी पुढती येसीची भजे मनाच्या रथी वळघे श्रवणाच्या द्वारे निघे मग शब्दाची यारिघे राना माझी तोची प्रकृतीचा वागोरा करित्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची या घोरा वना जाय कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे का रसनेची आवाटा निघो निघा सुभटा रसाचा दरकुटा भरोची लागे ना तरी येणेची घ्राणे जै देहांशू करी निघणे मग गंधाची दारुणे आडवे लंघी ऐसे निदेहेंद्रिय नायके धरूनी मन जवळिके भोगिजती शब्दादिके विषय भरणे परिकर्ता भोगता ऐसे हे जीवाचे तैची दिसे जै शरीरी का पैसे एका धिये जैसा आथिला आणि विलासिया तैची ओळखो ये धनंजया जै राजसेव्या ठाया वस्तिसी ये तैसा अहम कर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियाचा धुमाडू हा जाणीजे तै निवाडू जै देह विजे अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियाची तांडी हे आपण पयासवे काढी घेऊन जाय जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती का साई खडे याची गती सूत्रतंतू नाना मावळते नितपणे नेजती लोकांची दशने हे असो धृती पवने नेजे जैसी देवी मनष्ठा यया इंद्रिया ते धनंजया देहराजू ने देहा पासून गेला मग येथ अथवा स्वर्गी जेथ जे देह आपंगी तेथ तैसेची पुढती पांगी मनादिक जैसा मालवली आदिवा प्रभेसी जाय पांडवा मग उजळीचे तेथ ते धवा तैसाची फाके तरी ऐसैसिया राहाटी अविवेकियांचे दिठी ये तुले हे किरीटी गमेची गा जे आत्मा देहासी आला आणि विषयो येणेची भोगिला अथवा देहो निगेला हे साचची मानिती एरवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे हे प्रकृतीचे तेणे मानी येले परिदेहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे ये चळवळीचे निलोभे आला म्हणती तैसेची तया संगती इंद्रिये आपलाला अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे जया पाठी भोग क्षीण आपैसे देह गेलिया ते नदिसे तेथ गेला गेला ऐसे बोभा तिगा पै रुखू डोल तू देखावा तरी वारा वाज तू मानावा रुखू नसे तेथे पांडवा नाही तोगा का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे तरी ते धवाची जाले मानिजे काय आधी नाही का परता केलिया आरिसा लोपू झाला तया आभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा का चंद्री वेगू अभ्राचा आरोपिजे कैसे होईजे जायजे देहे ते आत्मसत्ये अविक्रिये निष्टंकिती गामोहे आंधळे ते येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्मो देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती ज्ञाने काजयाचे डोळे देखोनी नराहती देहीचे खोळे सूर्यरश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे तैसी विवेकाचे निपैसे जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानीये देखती ऐसे आत्मयाते जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले परिते तुटोनी नाही पडिले ऐसे निवडे गगन गगनीची आहे हे आभासे तेवाये ऐसा आत्मा देखती देहे गवसिलाही खळाळाच्या लगबगी फेडून खळाळाच्या भागी देखिजे चंद्रिका काओगी चंद्री जेवी का नाडरची भरे शोषे सूर्यू तो जैसा तैसाची असे देह होता जाता तैसे देखती माते घटुमठू घडले तेची पाठी मोडले परी आकाश ते संचले असतची असे तैसे अखंडे आत्मसत्ये अज्ञान दृष्टी कल्पिते हे देहची होते जाते जाणती पुढे चैतन्य चढे ना बोहटे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते आणि ज्ञानही आपैते होईल प्रज्ञा परमाणू ही उगाणा घेईल सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता परी ते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरगे मानसी तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी पै तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयासी थारा तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी हा गा भोसणतयाच्या ग्रंथी काय तुटती संसार गुंती की परिवसलिया पोथी वाचिली होय नाना बांधोनिया डोळे घ्राणीला विजती मुक्ता फळे तरी तयाचे काय कळे मूलमान तैसा चित्ती अहंते ठावो
आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो, ऐसे निकोडी एक जन्म जावो, परी न पविजे माते, जो एकमिका समस्ती, व्यापकू असे भूत जाती, ऐकती ये व्याप्ती रूप करू, तरी सूर्या सकट आघवी, हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी, आद्यंती आहे जल शोषून गेली या सविता, ओलांश पुरवितसे जे मागवता, ती चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी, आणि दहन पाचन सिद्धी करीतसे जे निरवधी, ते हुताशी तेजो वृद्धी माझी चिगा, मी रिगालो असे भूतळी, म्हणून समुद्र महाजळी, हे पासूची ढेपुळी विरेचिना, आणि भूते हि चराचरे, हे धरितसे जिये अपारे, ये मी चिथरी धरे त्रिगोनिया, गगनी मी पंडुसुता, चंद्राचे निमिसे अमृता, भरला जालो चालता सरोवरू, तेथून फाकती रश्मिकर, ते पाट पेलून अपार, सर्व औषधींचे आगर भरित असे मी, ऐसे निसस्याधिका सकळा, करी धान्य जाती सुकाळा, दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता, आणि निपजविले अन्न, तरी तैसे कैचे दीपन, जेणे जिरुनी समाधान भोगिती जीव, म्हणून प्राणीजातांच्या घटी, करुनी कंदावरी आगिठी, दीप्ती जठरी ही किरीटी, मीची जालो, प्राणापानाच्या जोड भाती, फुंक फुंकोनिया अहोराती, आटितसे नेणो किती उदरा माझी, शुष्के अथवा स्निग्धे, सुपक्वे का विदग्धे, परी मीचिगा चतुर्विधे अन्ये पची, एवं मीची आघवे जना निरविते मीची जीवन, जीवनी मुख्य साधन वन्नीही मीची, आता ऐसिया ही वरी काई, सांगो व्याप्तीची नबाई, येथ तुझे नाही चिखेई, सर्वत्र मीगा, तरी कैसे निपावेखे, सदा सुखिये एके, एके तिये बहुदुःखे क्रांत भूते, जैसी सगळी पाटणी, एकेची दीपे दिवे लावणी, जालिया कान देखणी पुरली एके, ऐसी हनौखी विखी करिता हासी मानसी की, तरी परिसते ही निकी शंका फेडू, पयाघवा मीचे असे, येथ नाही कीर अनारिसे, परी प्राणियाची या उल्लासे बुद्धी ऐसा, जैसे एकची आकाशध्वनी, वाद्य विशेषी यानानी, वाजावे पडे भिन्नी नादांतरी, का लोकचेष्टी वेगळाला, जो हा एकुची भानू दैला, तो आनानी परी गेला उपयोगासी, नाना बीज धर्मानुरूप, झाडी उपजविले आप, तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा, अगा नेणा आणि चतुरा, पुढा निळयांचा दुसरा, नेणा सर्वत्रे झाला येरा, सुखा लागे, हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विख, तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख तो अज्ञानासी, एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका हे ऐसी, ते बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तू गामी, परी संतांसवे बसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्येसी, येणेची सत्कर्मे, अशेषहित अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी, ते आपे आप देखो निदेखी, मिया आत्मेनी सदा सुखी, येथे मी वाचून अवलोकी, आन हेतू असे, अगा सूर्योदयो जालिया, सूर्यची पहावा धनंजया, देवी माते मिया जाणावया, मीची हेतू, ना शरीर पराते सेविता, संसार गौरवची ऐकता, देही जयाची अहंता बुडोनी ठेली, ते स्वर्ग संसारा लागी, धावता कर्म मार्गी, दुःखाच्या सेलभागी विभागी होती, परी हेही होणे अर्जुना, मजची स्तवतया अज्ञाना, जैसा जागतची हेतु स्वप्ना, निद्रे ते होय, पै अभ्रे दिवसू हरपला, तोही दिवसेची जाणू आला, देवी मी नेणोनी विषयो देखिला, मजची स्तव भूती, एवं निद्रा का जागणिया, प्रबोधूची हेतु धनंजया, देवी ज्ञाना अज्ञाना जीवाया, मीची मूळ, जैसे सर्पत्वा का दोरा, दोरूची मूळ धनुर्धरा, तैसा ज्ञाना अज्ञानाची या संसारा, मियाची सिद्धू, म्हणून जैसा असे तैसया, माते नेणोनी धनंजया, वेदू जाणो गेला तवतया, जालिया शाखा, तरी तिही शाखा भेदी, मीची जाणीजे त्रिशुद्धी, जैसा पूर्वापरा नदी समुद्रची ठी, आणि महासिद्धा तापासी, श्रुती हारपती शब्देसी, जैसिया सगंधा आकाशी वातलहरी, तैसे समस्त ही श्रुतिजात, ठाके लाजले ऐसे निवांत, ते मीची करी यथावत प्रकटोनिया, पाठी श्रुती सहित अशेष, जगहार पेजेथ निशेष, ते निज ज्ञान ही चोख,
जाणता मीची जैसे निदेलिया जागीजे तेव्हा स्वप्नींचे कीर नाही तुझे परी एकत्व ही देखो पाविजे आपलेची तैसे आपले अद्वयपण मी जाणत असे तुझे नवीन तया ही बोधा कारण जाणता मीची मग आगी लागलिया कापुरा ना काजळी ना वैश्वानरा वर्णे नाही वीरा जयापरी देवी समूळ विद्या खाये ते ज्ञान ही जै बुडो निजाये तरी नाही किरणो हे आणि न साहे सणीही पै विश्व घेऊनी गेला मागेसी तया चोरा ते कवणकी किवसी जे कोणी एकी दशा ऐसी शुद्ध ते मी ऐसी जडाजड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती ही केली निरुपहिती आपुल्या रूपी तो आगवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमींचा चंद्रोदयो जैसा शिरारणवी का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांदत असे बोधू तरी बाप वस्तू स्वभावो हावे तव तव गोडी थावो म्हणून अनुभव्यांचा रावो अर्जुन म्हणे जी व्यापकपण बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देवो ते एक वेळ अव्यंगवाणे ही जो कामज कारणे तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले पै अर्जुना आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे परिकाय की जेन जोडे पुसते ऐसे आजी मनोरथासी फळ जोडलासी तू केवळ जे तोंड भरून निखळ आलासी कुसो जे अद्वैता हिवरी भोगिजे ते अनुभवीच तू विरजे कुसो निमज माझे देतासी सुख जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी तुवा नेणोनी पुसावे मग आम्ही परिसौ बैसावे तो गा हा पाडू नव्हे सोयरेया ऐसे म्हणून आलिंगिले कृपा दृष्टी अवलोकिले मग देवो काय बोलिले अर्जुनेसी पै दोही बोठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे एवं आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते सांगते पुसते येथे दोन्ही एक ऐसा बोलत देवा भुलला मोहे अर्जुना ते आलिंगून ठाये मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे झाले एक क्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे आधीचा मायया काही नर नारायणासी भिन्न नाही परी आता जिरो माझ्या ठाई विगुहा माझा या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे विरेशा पैगा तो तुवा कैसा प्रश्नो केला जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता तो परतूनी मागुता प्रश्नावळीची कथा ऐको आला तेथ सद्गदे बोले अर्जुने जी जी म्हणितले निरुपाधिक आपुले रूप सांगा यया बोला तो शारंगी तेची सांगावया लागी उपाधी दोही भागी निरुपीत असे कुसिलिया निरुपहित उपाधी का सांगे येथ हे कोणाही प्रस्तुत गमे जरी तरी ताकाचे अंश फेडणे याची नाव लोणी काढणे चोखाची ये शुद्धी तोडणे किडची जेवी बाबुळीची सारावी हाते परिपाणे तव असे आयते अभ्रची जावे गगनते सिद्धची की वरील कोंडियाचा गुंडाळा झाडून केलिया वेगळा कणू घेता विरंगोळा असे काही तैसा उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता ते कोणा तेही न पुसता निरुपाधिक जैसे न सांगणे वरी बाळापतीसी रूप करी बोलनी मालेपणे विवरी अचर्चाते पै सांगणे याजोगे नव्हे तेथींचे सांगणे ऐसे आहे म्हणून उपाधी लक्ष्मी नाही बोलिजे आदी पाडिव्याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा दाविजे देवी औपाधिका बोली या मग तो म्हणेगा सव्यसाची पै इये संसार पाटणीची वस्ती साविया टाची दुपुरुषी जैसी आगवाची गगनी नांदत दिवोरात्री दोन्ही तैसे संसार राजधानी दोन्हीची हे आणि काही तिच्या पुरुषू आहे परी तो या दोहीचे नाव नसाहे जो उदेला गावे सिखाये दोही ते यया परी ते तव गोठी यसो आधी दोन्हींची हे परियेसो जे संसार ग्रामावसो आले असती एक आंधळा वेडा पंगू येर सर्वांगे पुरता चांगू परी ग्रामगुणे संगू घडला दोघा तया एका नाम अक्षरू येरा ते म्हणती अक्षरू इही दोहीची परी संसारू कोंदला असे आता क्षरू तो कवणू अक्षरू तो किम लक्षणू हा अभिप्रायो संपूर्ण विवंचुगा तरी महदहंकारा लागूनिया धनुर्धरा तृणांतीचा पांगोरा वरी पैगा जे काही साने थोर
चालते अथवा स्थिर किंबहुना गोचर मनबुद्धीसी जे तुले पांचभौतिक घडते जे नामरूपा सापडते गुणत्रयाच्या पडते कामठाजे भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे काळासी जू खेळणे जी ही कवडा जाणण्याची विपरीते जे काही जाणीचे ते जे प्रतिक्षणी निमते होऊनिया अगा काढून भ्रांतीचे दांग उभवी सृष्टीचे आंग हे असो बहुजग जया नाम पैयष्टधा भिन्नायसे जे दाविले प्रकृती मिसे जे क्षेत्रद्वारा छत्तीसे भागी केले हे मागील सांगो किती अगा आताची जे प्रस्तुती वृक्षाकार रूपाकृती निरूपिले ते आघवेची साकारे कल्पुनी आपण पयापुरे झाले असे तदनुसारे चैतन्याची जैसा कुहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे मग क्षोभला समारंभे खाली तेथ कासलिली असतची असे व्योमावरी व्योमबिंबे जैसे अद्वैत होऊनी तैसे द्वैत खेपे अर्जुना गाया परी साकार कल्पुनी पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ पै स्वप्नी सेजार देखिजे मग पहुडणे जैसे तेथ कीजे तैसे पुरी शयन देखिजे आत्मयासी पाठी तिये निद्रेचे निभरे मी सुखी दुःखी म्हणत होरे अहम ममतेचे निथुरे ओसणा ये साधे हा जनको हे माता हा मी गौरहीन पुरता पुत्र वित्त कांता माझे हे ना ऐसिया वेंगो निस्वप्ना धावत भव स्वर्गाची आराना तया चैतन्या नाम अर्जुना क्षरपुरुषू गा आता ऐक क्षेत्रज्ञू येणे नामे जया ते बोलणे जग जीवू का म्हणे जियेत शेते जो आपुलेने विसरे सर्व भूतत्वे अनुकरे तो आत्मा बोलिजे क्षरे पुरुष नामे जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणून आली पुरुषता वरिदेह पुरी निदैजता पुरुष नामे आणि क्षरपणाचा नाथिला आळूयया ऐसे आला जे उपाधीची आतला म्हणून या जैसी खळाळीची या उदका सरसी आंदोळे चंद्रिका तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे का खळाळू मोटका शोषे आणि चंद्रिका तै सरशीच भ्रंशे तैसा उपाधिनाशी न दिसे उपाधिको ऐसे उपाधीचे निपाडे क्षणिकत्वया ते जोडे तेणे खोकरपणे घडे क्षर हे नाम एवं जीव चैतन्य आघवे हे क्षर पुरुष जाणावे आता रूप करू बरवे अक्षरासी तरी अक्षरू जो दुसरा पुरुषू पै धनुर्धरा तो मध्यस्थुगा गिरिबरा मेरू जैसा जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी इही न भेदे तिही भागी तैसा दोही ज्ञाना ज्ञानांगी पडे नाजो ना यथार्थ ज्ञाने एक होणे ना अन्यथात्वे दुजे घेणे ऐसे निखिळजे निर्णणे तेची ते रूप पासुता निशेष जाये ना घटभांडादी होये तया मृत्पिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे पैयाटो निगेलिया सागरू मग तरंगू ना नीरू तया ऐशी अनाकारू जे दशागा पार्था जागणे तरी बुडे परिस्वप्नांचे काही न मांडे तैसी ये निद्रे सांगडे न्याहाळणे जे विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे ये अज्ञानदशे केवळे अक्षरू नाम सर्वाकळी सांडिले जैसे चंद्रपण उरे अवसे रूप जाणावे तैसे अक्षराचे पै सर्वोपाधी विनाशे हे जीवदशा जेथ पैसे फळपाकांत जैसे झाड बीजी तैसे उपाधी उपहित थोको निठाके जेथ तया ते अव्यक्त बोलती गा घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भावो म्हणती येर स्वप्न हन जागृती फळभावो तयाचा जयासी का बीज भावो वेदांती केला ऐसा आवो तो तया पुरुषा ठावो अक्षराचा जेथुनी अन्यथा ज्ञान हा कोणी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठतची युठी देव भय भेदांची मिठी अक्षरू पुरुषू येरू क्षर पुरुषू काजनी जिही खेळे जागृती स्वप्नी या अवस्था जो दोन्ही या लागा पै अज्ञान घन सुषुप्ती ऐसेसी जे का ख्याती या उणी ऐकी प्राप्ती ब्रह्माची जे साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभावो साचोकारा म्हणो येता परी प्रकृती पुरुषे दोन्ही अभ्रे झाली जिये गगनी क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्नी देखिला जिये ते असो अधो शाखा या संसार रूपा रुखा मूळ ते रूप पुरुषा अक्षराचे हा पुरुषू का म्हणिजे जे पूर्णपणे चिनिजे वै मायापुरी बहुडिजे तेणे ही बोले
आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी येणे जे जिये माझारी ते सुषुप्ती गाहा म्हणून यया आपैसे शरणे या नसे आणि केही हान नाशे ज्ञाना उणे या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू केला देशी थोरू सिद्धांताच्या ऐसे जीव कार्य कारण जया माया संगुची लक्षण अक्षर पुरुष जाण चैतन्य ते आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी जया हरपती घनी अज्ञानत्वी ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया जैसा वन्ही काष्ठ जाळून या स्वये जळे तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तु देऊनी गेले ऐसे जाणणे निविणवरले जाणते जे ते तो गा उत्तम पुरुषू जो तृतीय का निष्कर्षू दोही हुन आणिकू मागिला जो सुषुप्ती आणि स्वप्ना पासूनी बहुवे अर्जुना जागणे जैसे याना बोधाचेची कारश्मिहन मृगजळा पासूनी अर्कमंडळा अफाटू ते विवेगळा उत्तमुगा केना काष्ठींचा काष्ठाहुनी अनारिसा जैसा वन्ही तैसा क्षराक्षरापासूनी आनचितो पै ग्रासूनी आपुली मर्यादा एक करीतन दिनदा उठी कल्पांती उदावादा एकारण वाचा तैसे स्वप्नना सुषुप्ती ना जागराची गोठियाथी जैसी गिळिली दिवोराती प्रळय तेजे मग एकपण ना दुजे असे नाही हे नेणिजे अनुभव निर्बुजे उडाला जेथे ऐसे आथी जे काही ते तो उत्तम पुरुष उपाही जे परमात्माही बोलिजे नामी तेही येथन मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता जैसा बुडणे याची वार्ता खडियेचा कीजे तैसे विवेकाची एकाठी उभे ठाकलिया किरीटी परावाराची या गोठी करणे वेदा म्हणून पुरुषाक्षराक्षरू दोन्ही देखो नियवरू या ते म्हणती परू आत्मरूप अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी सुचिजे गा अवधारी पुरुषोत्तमू एरवी न बोलणेची बोलणे जेथींचे सर्व नेणिवा जाणणे काहीच न होणी होणे जे वस्तू गा सोहम तेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले द्रष्टृत्वेसी गेले दृश्य जेथ आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणू नये प्रभा जरी कैसेनी हे लाभा जाये चिना का घ्राणा फुला दोही धृती असे जे माझारिला ठाई तेन दिसे तरी नाही ऐसे बोलो नये तैसे द्रष्टा दृश्य हे जाये मग कोण म्हणे काय आहे हेची अनुभवे तेची पाहे रूपतया जो प्रकाशे विण प्रकाशू जो ईशितव्ये विण ईशू आपणे नीची अवकाशू वसवित असे जो जो नादे ऐकिजता नादू स्वादे चाखिजता स्वादू जो भोगिजतसे आनंदू आनंदेची जो पूर्णतेचा परिणामो पुरुषुगा पुरुषोत्तमू विश्रांतीचाही विश्रामू विराला जेथे सुखासी सुख जोडिले जे तेज तेजासी सापडले शून्यही बुडाले महाशून्ये जिये जो विकासाही वरी उरता ग्रासा तेही ग्रासूनी पुरता जो बहुते पाडे बहुता पासूनी बाहू पै नेणतया प्रती रूपेपणाची प्रतीती रूपे न होनी शुक्ती दावी जेवी का नाना अलंकार दशे सोने नलपतल पाले असे विश्व न होनिया तैसे विश्व जो धरी हे असो जल तरंगा नाही सिनाने पण जेवी गा देवी दिसता प्रकाशू जगा आपण चीजो आपलिया संकोच विकाशा आपणची रूप विरेशा हा जळी चंद्र हन जैसा समग्र गा तैसा विश्वपणे काही होये विश्वलोपी कही न जाये जैसा रात्री दिवसे नोहे द्विधारवी तैसा काही चिकोणीकडे कायसेनी ही वेची न पडे जयाचे सांगडे जयासीची जो आपण पेची आपण या प्रकाशितसे धनंजया काय बहु बोलो जया नाही तुझे तो गामी निरुपाधिकू क्षराक्षरोत्तमू एकू म्हणूनी म्हणे वेदलोकू पुरुषोत्तमू परिहे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया जाणे जो पाहलेया ज्ञानमित्रे चेलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले का हाती घेतलिया माळा फिटे सर्पा भासाचा कांटाळा तैसा माझी निबोधे टबाळा नागवे तो लेणे सोनेची जो जाणे तो लेणे पण ते वावो म्हणे देवी मी जाणो निजेणे वाळीला भेदू मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू
मीची एकू स्वतः स्विद्धू जो आपणे नसी भेदू निया जाणे तेणेची सर्व जाणितले हेही म्हणणे थिकुले जे तया सर्व उरले द्वैत नाही म्हणून माझी या भजना उचितू तोची अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची या क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागरपणे अमृतची होऊनी मिळणे अमृती जेवी साडे पंधरा मिसळावे तै साडे पंधरेची हुवावे देवी मी झालिया संभवे भक्ती माझी हा गा सिंधूसी आणि होती तरी गंगा कैसे निमिळती म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे ऐसिया लागी सर्व प्रकारी जैसा कल्लोळू अनन्युसागरी तैसा माते अवधारी भजिन्न लाजो सूर्या आणि प्रभे एकवंकी जेणे लोभे तो पाडू मानू लाभे भजना तया एवं कथिलया दारभ्य हे जे सर्व शास्त्रैकलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळदळा जेवी हे शब्द ब्रह्माचे मथिते श्री व्यास प्रज्ञेचे निहाते मथुनी काढिले आईते सार आम्ही जे ज्ञानामृताची जान्हवी जे आनंद चंद्रीची सतरावी विचार क्षीरार्णवीची नवी लक्ष्मी जे हे म्हणून आपुले निपदे वर्णे अर्थाचे निजीवे प्राणे मी वाचोनी हो नेणे आन काही क्षराक्षरत्वे समोर झाले तयाचे पुरुषत्व वाळिले मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी म्हणून जगी गीता मिया आत्मेनी पतिव्रता जे हे प्रस्तुत तुवा आता आकर्णिली साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र पै संसारू जिणते हे शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये परी तुझ पुढा सांगितले ते अर्जुनाईसे झाले जे गौप्य धन काढिले माझे आजी मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेपू होता पार्था तया गौतमू झाला सियास्था निधी तुगा चोखटिवा आपुलिया पुढिला उगाणा घेयावया तया दर्पणाची चिपरी धनंजया केली आम्हा का भरले चंद्र तारांगणी नभ सिंधू आपणया माझी आणि तैसा गीतेसी नियंतकरणी सुदला तुआ जे त्रिविध मळीकटा तू सांडिलासी सुभटा म्हणून गीतेसी मज वसवटा झालासी गा परी हे बोलो काय गीता जे हे माझी उन्मेषलता जाणे तो समजता मोहामुके सेविली अमृत सरिता रोगू दबडू निपंडुसुता अमरपणोचिता देऊ निघाली तैसी गीता हे जाणितलिया काय विस्मयो मोह जावया परी आत्मज्ञाने आपण पया मिळजे येथ जया आत्मज्ञानाच्या ठाई कर्मा फुले या जीविता पाही होऊनिया उतराई लया जाय हरपले दाऊ निजैसा मागू सरे वीर विलासा ज्ञानची कळसबळ घे तैसा कर्मप्रासादाचा म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो ते श्रीकृष्ण वचनामृत पार्थी भरोनी असे भूसंडत मग व्यास कृपा प्राप्त संजयासी तो धृतराष्ट्र राया सूतसे पान करावया म्हणून जीवितातया नोहेची भारी एरवी गीता श्रवणा वसरी आवडो लागता अनधिकारी परिसेखी तेची उजरी पातला भली जेव्हा द्राक्षी दूध खातले तेव्हा वाया गेले गमले परिफळ पाकी दुणावले देखिजे जेवी तैसी श्रीहरी वक्त्रीची अक्षरे संजय सांगितली आदरे तिही अंधू तोही अवसरे सुखिया झाला तेची मराठेनी विन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोंबसे जी जाणे नेणे तैसे निरोपिले सेवंतीये अरिसिकाही आंग पाहता विशेषू तरी नाही परी सौरभ्य नेले तिही भ्रमरी जाणीजे तैसे घडते प्रमेय घेईजे उणे ते मज देईजे जे नेणणे हेची सहजे रूपकी बाळा तरी नेणते जरी होये तरी देखो निबापकी माये हर्षकेही न समाये चोज करीती तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडायचे तेची ग्रंथाचे निव्याजे जाणे जोजी आता विश्वात्मकू हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेवो म्हणे इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां पंचदशोध्यायः। मित्रांनो, ज्ञानेश्वरी आणि त्याच्या अर्थाविषयीचे व्हिडिओज देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आहे, तर ते व्हिडिओज नक्की बघा।
ज्ञानेश्वरी पारायणाचे देखील सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्याची देखील एक वेगळी प्लेलिस्ट आहे, नक्की बघा. ज्ञानेश्वरी पारायण करत असताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माऊली म्हणतात तसं, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुनी घेयावे हे तुमते विनवितू असे. ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 14 बघण्यासाठी इथे क्लिक करा आणि ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 16 बघण्यासाठी इथे क्लिक करा. रामकृष्ण हरी.